व्यक्तिमत्व. श्री स्वामींच्या जीवनाकडे एक त्रयस्थ म्हणून दृष्टिक्षेप केला तरी तो एक लोकोत्तर अलौकिक पूर्ण ब्रह्मस्वरूप जीवनपट आहे असेच म्हणावं लागेल. लहानपण संपल्यावेळीच मातृपितृ छत्र जाणं, ऐन तारुण्यात एकभुक्त राहून कठोर तपाचरण करणं, घरचा सर्वच प्रकारचा भार ओझ्याच्या बैलाप्रमाणे बिनतक्रार वाहणं, अगदी एकाकी कुणाचाही आधार नसलेलं जीवन जगणं, केवळ परमेश्वराखेरीज मला कोणी नाही याची खात्री पटून सद्गुरूंना शरण जाणं, मार्गदर्शन मिळवणं, त्यात प्रगती करून साक्षात्कार घडणं, वेळोवेळी प्रत्यय मिळणं हे सारंच आश्चर्यकारक आहे. प्रत्यक्ष शिक्षण बेताचंच असतानासुद्धा सतत विचार चिंतन यांच्या बळावर वेदांतासारख्या गहन समजल्या जाणाऱ्या विषयातही प्रावीण्य मिळवणं, भाष्यापासून वृत्तपत्रापर्यंत वाचणं आणि त्यातील मर्म हृदयात साठवणं या गोष्टी साध्या नाहीत. बोलताना त्यांचा बहुश्रुतपणा जाणवे तसाच त्यांचा व्यासंगही प्रत्ययाला येईल. आधुनिक विज्ञानयुगात लागत असलेल्या प्रत्येक नव्या शोधापासून श्रुती स्मृती प्रणित सिद्धांतापर्यंत यांना ठाऊक नाही अशी गोष्टच दिसत नसे. महाभारत रामायण एवढंच नव्हे तर भागवत, देवी भागवत आणि 18 पुराणं उपपुराणंसुद्धा ते देत असलेले संदर्भ पाहिले म्हणजे त्यांनी वाचून आत्मसात केली होती असं म्हणावं लागतं. ह्याशिवाय स्तोत्र, दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा, शिवलीलामृत, व्यंकटेश स्तोत्र, सोमनाथ स्तोत्र यांच्यासारख्या आधुनिक पोथ्या पुराणे देखील त्यांना ज्ञात होती. इतकंच नव्हे तर त्यांचे अनेक वर्षांचे परिशीलन असल्यासारखे त्यातील अवतरणे आवश्यक तेव्हा ते उद्धृत करीत असत. संदर्भात चपखल बसेल असेच बोल त्यांचे मुखातून नेहमी निघत. एकदा प्रसाद मासिकाच्या अंकामध्ये रुद्राक्षासंबंधी माहिती देणारा एक लेख प्रसिद्ध झाला होता. सदर लेख मीच श्री स्वामींना वाचून दाखवला होता. पण त्यानंतर त्यांनी त्या माहितीची मुळं कुठे मिळतील हेही सांगून टाकलं. म्हणाले, आपल्याकडे देवी भागवत सार्थ आहे ते काढ, त्यात अमुक अध्याय काढ, त्यात तुला ही सर्व माहिती आणि त्यांचा उपयोग मिळेल. त्याशिवाय शिवलीलामृत, काशीखंड, गौरीतंत्र वगैरेमधील संदर्भ आणि रुद्राक्ष महती त्यांचे विविध उपायांसह स्पष्ट केली होती. ती स्मरणशक्ती ते लक्षात ठेवून सांगणं आणि विषय पूर्णपणे सर्व बाजूंनी समजावा म्हणून त्यांच्या सर्वांगाचा विचार करणं आणि सिद्धांत मांडणं अशा शास्त्रीय पद्धतीचा पसारा पाहिला म्हणजे ऐकणारा अगदी गार होऊन जात असे. माझ्याजवळ त्यांचं बरेच वेळा बोलणं होई, चर्चा झाल्या, निरनिराळे विषय त्यात होते. पण आश्चर्य असं की वाचनाची घमेंड असणाऱ्या मलासुद्धा ऐकून गप्प बसावं लागे. कारण विषय शास्त्रीय असो, सामाजिक असो किंवा आध्यात्मिक असो, त्याच्या सर्व अंगोपांगांची स्वामींना माहिती नाही असं कधी झालंच नाही. माणूस सर्वज्ञ होऊ शकतो, असतो असं कोणी म्हटलं असतं तर मी विचारलं असतं कसं शक्य आहे. वेळ, काळ आणि ज्ञान या गणितात एका व्यक्तीच्या कुवतीपलीकडचं हे आहे असंच म्हटलं असतं. पण स्वामींच्या बाबतीत मात्र मला अपवाद करावाच लागला. योगशास्त्र, मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, सृष्टी उत्पत्तीशास्त्र, वेदशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, आधुनिक विज्ञानशास्त्र, त्यातले प्रसिद्ध झालेले आधुनिक सिद्धांत या सर्वांची माहिती श्री स्वामींना आहे याची जाणीव बोलताना अगदी सहजपणे मिळत असे. अगदी साधं नेहमी सांगावं लागणारं तत्त्व, श्रद्धा असली तर फळ मिळालंच पाहिजे. हे असलं तरी त्यासाठी योगांतर्गत मनाची फार मोठी शक्ती, तिचा विकास या गोष्टीपासून अलीकडच्या साधुसंत महात्मे यांच्या चरित्रातील फुटकळ गोष्टींपर्यंत ते अशा काही क्रमवाराने सांगत की ऐकणारा मुग्ध व्हावा. ते गेल्यानंतर क्वचित म्हणत, मला हे सर्व सांगावंच लागतं. त्याची श्रद्धा दृढ झाली नाही तर अपेक्षित काम होणार नाही. पण काम होणं जरूर आहे म्हणून त्याची श्रद्धा दृढ करण्याचा प्रयत्न करण्याखेरीज उपायच नव्हता इतकंच. पण यामागे मनाच्या प्रचंड शक्तीची कल्पना आणि मनाची शक्ती वाढवता येते, अगदी देवसदृश्य वाटावी इतकी या योगशास्त्राचा अभ्यास आणि अनुभव असल्याखेरीज आणि श्रद्धा म्हणजे मनाची शक्ती काय काम करू शकेल याची निश्चित खात्रीची कल्पना असल्याखेरीज असे विश्वासाचे बोल यायचे नाहीत.
यावरूनच वाटतं की मनाच्या अगाध शक्तीचा प्रत्यय श्री स्वामींनी घडोघडी घेतला असावा. श्री स्वामींच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाकडे, घटनांकडे आणि त्यांचेकडे आलेल्या शरणार्थींकडे आणि त्यावर त्यांनी केलेल्या उपायांकडे नुसता एक ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी आपल्या चटकन लक्षात येऊन जातं की श्री गुरुचरित्रात वर्णन केलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वतींच्या गोष्टींशी स्वामींच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींचं बरंच साम्य आहे. गोकर्ण महिमा सांगून चांडाळीचा उद्धार केला तसा नृसिंहवाडीचा महिमा सांगून इथे मुक्ती दिलेली अनेक पिशाच्च आणि त्या त्रासातून वाचलेले अनेक लोक मला माहीत आहेत. आत्मघात करायला प्रवृत्त झालेल्यांना जीवनाचा खरा अर्थ सांगून परतवलेलं पाहिलंय. अवतार पवित्र कुळात होतो त्याप्रमाणे थोर विभूतींचा जन्म आचार विचार मनाने शुद्ध ठिकाणीच होतो. पोटदुखी बरी झाली पक्वान्न खाऊन, तर इथे असे अनेक प्रकार बरे झाले त्या व्यथेशी सकृतदर्शनी संबंध न दिसणाऱ्या गोष्टींनी. सायनदेवाच्या वरदानाप्रमाणे येथे एक सायनदेव झालेले आहेतच. कुणाच्या दारातला घेवडा उपटून कुंभ दिला तर इथे तुला एजन्सी मिळेल म्हणून सांगून ध्यानीमनी नसलेली एजन्सी देऊन एकाचं कुटुंब सावरलं. इतकंच नव्हे तर अशा उपायांनी अनेक कुटुंब अन्नाला लागली. योगिनींकडून श्रीगुरू पूजा करून घेत ते गंगानुजाला दिसलं. इथे योगिनी देवता दर्शनाला येत हे निदान 3-4 व्यक्तींना तरी जाणवलं. वरदपिंड म्हणून कुणा मुलाला जिवंत केलं तसं पादुकांचं तीर्थ देऊन बंद पडलेल्या नाड्या पुन्हा सुरू झालेले आज अजून हयात असून संसार करीत आहेत. कधी राजवाडा कधी भक्ताची झोपडी याचा अनुभव दौऱ्याचे निमित्ताने त्यांचेबरोबर असताना आलाय. भाकड म्हशीला दूध आलं असं श्री स्वामींनी देखील आपल्या भक्ताच्या एकुलत्या एक घेतलेल्या कुटुंबाचे आधार असलेल्या श्री सर्पोद्धारांच्या म्हशीला दुभती केलेली पाहिली आहे. ब्राह्मणांच्या निमित्ताने वेदरचना सांगितली तसं वेदांतर्गत अनेक शास्त्रांचं विवरण चर्चेच्या वेळी केलं. आज ज्याला तुम्ही विज्ञानाचे नवे शोध समजता तेही शास्त्राला धरून आणि मूळ वेदशास्त्र सिद्धांतातच आहेत हेही अनेक वेळा सांगितलं. भस्म महिमा रुद्रोदक महात्म्य वगैरे अनेक गोष्टी त्यांनी या न त्या कारणाने आजही पटतील अशा भाषेत सांगितलेल्या मी ऐकल्या आहेत. अन्नाचे शरीरावर अंतःशुद्धीवर विचारसरणीवर होणारे दूरगामी दुष्परिणाम तर श्रीस्वामी नेहमीच सांगत. शरीरशुचिता अन्नशुचिता मनःशुचिता आणि अर्थशुचिता यांचं महत्त्व वेळोवेळी सांगत. माणसाने कसं वागावं का वागावं काय खावं किती खावं का खावं भक्ताने विचार कसा करावा चिंतन कसलं करावं आणि बेत कसले करून मनाची शुद्धता राखावी यावर नेहमीच गोष्टी सांगत असत. व्रत कर्म साधना का करायची कशी करायची याचा पाठ तर नित्य ऐकू येईल. भास्कर ब्राह्मणाने तिघांपुरते शिजवलेले अन्न 4000 पानांना पुरून उरलं तसं अन्नाची वाढ झालेले अनुभव निदान 3 तरी मी अनुभवलेले आहेत. 60 वर्षांच्या वंध्येला श्री गुरूंनी संतती दिली तशी लग्न होऊन 12 20 वर्ष होऊन गेलेल्यांना संतती दिल्याची उदाहरणं श्री स्वामींच्या जीवनात आहेत. सुक्या काष्टाला प्रदक्षिणा घालून कुणाचे कष्ट श्रीगुरूंनी घालवले तर श्री स्वामींनी बेलाची फांदी लावायला सांगून कोणी त्रासमुक्त केला. सोबतीला नाग पाठवल्याच्या कथा गुरुचरित्रात तर इथे श्री स्वामींचे घराची राखण करणारे नागरक्षक पाहायला मिळतात. दिवाळी सणासाठी श्रीगुरूंनी 7 रुपये घेतल्याचा उल्लेख गुरुचरित्रात आहे तसाच एक प्रसंग आज श्री स्वामींचे बाबतीत आठवतोय. मी श्री स्वामींना घेऊन मोटारीने रत्नागिरीला आलो. तो दिवस शुक्रवार दिनांक 19 ऑक्टोबर होता. नंतर काही दिवसांनी मी श्री स्वामींकडे पांगरे येथे गेलो असता देवरुखचे कोणी एक गृहस्थ आले. बोलता बोलता म्हणाले, आपण 21 ऑक्टोबरला देवरुखला भेटलो तेव्हापासून ही आजच भेट. प्रथम माझ्या चटकन लक्षात आलं नाही. तो गृहस्थ गेल्यावर खूप उशिरात लक्षात आलं की ऑक्टोबरच्या 21 तारखेला श्री स्वामी आमच्या समवेत रत्नागिरीला होते. मग हे गृहस्थ असं कसं म्हणाले? मी स्वामींना विचारलं, पण त्यांनी तो ऐकायला चुकला असशील, तो सांगायला चुकला असेल, भेट स्वप्नात झाली असेल, ती तारीख ही नव्हेच वगैरे दिशाभूल करणारी उत्तरं देऊन
आणि शेवटी मी तर रत्नागिरीतच होतो, जाणार कसा असं सांगून मला गप्प केलं. पण मला स्मरतं त्याप्रमाणे माझ्या ऐकण्यात व त्याच्या सांगण्यात काही चूक झालेली नव्हती. हा अनेक रूपे घेण्याचा प्रकारातील एक प्रकार होता. पण त्यानंतर त्या गृहस्थांची माझी भेट झाली नाही. त्यांचं नावगाव श्रींनी टाळलं आणि तो प्रश्न तसाच अनिर्णित आणि पुराव्याशिवाय ठेवून दिला. पण असा प्रकार श्री गुरुचरित्राप्रमाणे इथेही झाला होता. शूद्राचं शेत पिकवून दिलं तसे अनेकांचे शेताचे बागायतीचे रक्षण केल्याची उदाहरणं श्री स्वामींच्या जीवनात आहेत. श्री गुरुचरित्रात रजकाला राज्यापभोग बहाल केले तसे येथे श्री स्वामींनी सेवेला येऊन राहिलेल्या श्री खानोलकर बुवांना दाभोळी वेंगुर्ला मठाचं मठाधीश बनवून टाकलं. आपल्या शिष्यांना शेवंतीची प्रसादपुष्प पाठवून देणाऱ्या श्री गुरूंप्रमाणे अमुक ठिकाणी प्रसादपुष्प मिळेल ते घे आणि पूजा कर असं सांगितलेले भक्त श्री बाणे आजही हयात आहेत. यावरून लक्षात आली ती एकच गोष्ट आणि ती म्हणजे अशा अवतार चरित्रात घडलेल्या घटनांचीच पुनरावृत्ती अवतार सदृश्य थोर व्यक्तींच्या जीवनात घडत असते. श्री गुरुचरित्राचं उदाहरण सर्वपरिचित म्हणून घेतलं, पण इतर संतांच्या चरित्रांतील चमत्कार या सदरात मोडतील असे अनेक प्रसंग श्री स्वामींच्या जीवनात आढळतात हे मात्र खरं आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत आमच्या अडचणी त्रास वगैरे संपत नाहीत व जोवर श्री गुरुपीठ या न त्या स्वरूपात जगात अस्तित्वात आहेत तोपर्यंत या अडचणी दूर करण्याचे मार्ग असेच आहेत आणि ते तसेच दिसणार. कारण जसं डोकं दुखण्यावर एक रामबाण गोळी घेतली की दुःख जातं तसंच संतकृपेने आमचा त्रास नाहीसा होतो. ही रोगी आणि डॉक्टर यासारखी अटळ जोडी आहे.